स्टार प्रवाहावर येत्या 18 मार्चपासून रेश्मा शिंदेची प्रमुख भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेत रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ही जानकी रणदिवे ही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे। रेश्मा शिंदे सोबतच कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावाचं चांग भलं या मालिकेतील प्रमुख अभिनेता सुमित पुसावळे हा सुद्धा ऋषिकेश रणदिवे हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे। या दोघांच्या सोबतच या मालिकेत आणखी 10 कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत। यासोबतच जानकी रणदिवे म्हणजेच रेश्माच्या ऑनस्क्रीन लेकीच्या भूमिकेत प्रसिद्ध बालकलाकार आरोही सांबरे झळकणार आहेत। तर ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूने या देखील जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहेत। यासोबतच ऋषिकेश रणदिवे यांच्या वडिलांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे साकारणार आहेत। तर हिंदी मालिका विश्व गाजवणारे उदय नैने हे या मालिकेत सारंग रणदिवे म्हणजेच जानकीच्या लहान दिराची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत। तर अगबाई सासूबाई या मालिकेतनं अभिनेता आशुतोष पत्की हा घराघरात लोकप्रिय झाला। हा सुद्धा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सौमित्र रणदिवे हे पात्र साकारताना दिसणार आहे। तर सौमित्र हा ऋषिकेश रणदिवेच्या भावाचं पात्र साकारताना दिसणार आहे। तर मुलगी झाली हो फेम अभिनेत्री प्रतीक्षा मुंगेकर ही देखील या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे। या मालिकेत तिच्या अभिनयाचा विचार करता ती कदाचित खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याचं दिसतंय। यासोबतच प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे ही सुद्धा आजीच्या भूमिकेत झळकणार आहे। तर प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे हा सुद्धा रणदिवे फॅमिलीच्या फोटोमध्ये झळकलेला दिसतोय। यासोबतच आणखी एक अभिनेत्री या मालिकेत झळकणार आहे, ती अभिनेत्री आहे भक्ती देसाई। भक्ती देसाई हिने या अगोदर स्टार प्रवाहावरील आणि झी मराठीवरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती। तर भक्तीची या मालिकेत नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर स्टार प्रवाहावरील या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।